मला $1 बिलियन कंपनी करायची आहे आणि वाह! 2025 पर्यंत मला ते करण्याची इच्छा आहे. हम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. एका लेवलला न्यायचं कुणाकडे तरी हे सगळं सोपवायचं आणि मला अध्यात्माकडे वळायची खूप इच्छा आहे. नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचं, जोडण्याचं काम आपण करत असतो. आणि त्यात माझ्या यावेळेस लक्षात आलं, जगभरात आपल्या मराठी स्त्रिया, आपल्या मराठी मैत्रिणी अशा आहेत की ज्यांनी आपली मराठीची मान उंचावली आहे. भारतातल्या IT सॉफ्टवेअर कंपन्यांना जे जमलं नाही, जपानी बाजारपेठ काबीज करायचं, ते तिला जमलंय. खरं प्रोफेशन तिचं ते आहे. पण त्याचबरोबर ती कुठल्याही इतर क्षेत्रात कमी नाही बरं का. लहानपणी ती खो-खो देखील खेळायची. त्याचबरोबर तिला अनेक खेळांची तर आवड होतीच. बासरी वाजवायची किंवा अजूनही वाजवते, गाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेंटिंगही करते. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये किती कला असाव्यात किंवा किती गुण असावे. शिल्पा व्यापारी. शिल्पा, खूप खूप स्वागत. नमस्कार. शिल्पा, तुझं सगळं ऐकून इतकं छान वाटतंय आणि इतक्या कमी वयामध्ये जपानी बाजारपेठ काबीज करणं आणि इंडिकस सॉफ्टवेअरचं एक नाव आज आपण बघतोय जगभर आहे. कसं शक्य झालं हे? मजल धर्मजल करत झाले, पण आधी मला ऍक्च्युली तुमचे धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही मला ही संधी दिलीत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची. तर अशी ही हरहुन्नरी नवदुर्गा आज आपल्या बरोबर आहे. पण शिल्पा, मला एक विचारायचंय की इंडिकस सॉफ्टवेअर ही जी कंपनी आहे, आज जसं मी सुरुवातीला म्हटलं की अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांना जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. तर ही कल्पना, हा एंटरप्रिनरशिपचा किडा तुझा कधीपासून होता? आणि व्यापारी हे जे तुमचं आडनाव आहे त्याच्याशी संबंध आहे का याचा? नाही, त्याच्यात डिरेक्ट संबंध नाही, पण ते आडनावामुळे स्वतःवरती काहीतरी एक इम्पॅक्ट असतो, तो असेलही. खरं सांगायचं तर मला अगदीच सुरुवातीपासूनच, म्हणजे मी जेव्हा जपानला गेले पहिले, तेव्हा ही मला असं वाटलं की फक्त आपणच आपल्या देशातनं बाहेर पडून काहीतरी स्वतःसाठीच करायचं, त्याच्याऐवजी आपण थोडेसे जॉब्स क्रिएट करायला पाहिजेत. आपण सगळ्यांबरोबर हा एक्सपिरियन्स शेअर करायला पाहिजे. त्यामुळे मी कंपनी सुरू केली आणि मला असं एकटीलाच काहीतरी मोठं पुढे व्हायचंय असं कधी नव्हतं. त्यामुळे मी कंपनी सुरू केली आणि मग हळूहळू इथले इंडियामध्ये माणसं घेऊन, भारतामध्ये माणसं घेऊन, पुण्यामध्ये, जपानमध्येही काही माणसं, असं करत करत हळूहळू कंपनी मोठी झाली. वेळ लागला. अच्छा. 97 साली कंपनी सुरू केली. त्यामुळे आतापर्यंत बरीच वर्ष गेली आहेत. त्या मानाने अचिव्हमेंट कमी असणार आहे, पण जेवढं जमलं तेवढं नक्कीच केलं असं वाटतं. नाही, पण ऍज यू से की वयाच्या 26व्या वर्षीच ही कंपनी स्टार्ट करण्याची इच्छा कशी काय झाली? म्हणजे पहिले काही काम, काही अनुभव आणि नंतर ही कंपनी सुरू करावी, असं काहीसं घडलं की नाही म्हणजे? हो, पहिल्यांदा मी आधी स्वतः काम करत होते आणि अच्छा. काम करता जपानमध्ये रेग्युलर एम्प्लॉई, म्हणजे ज्याला आपण हं. म्हणतो की पेरोलवर असणं, हे अच्छा. जॅपनीज कंपनीच्या पेरोलवर असणं अवघड असतं. त्यामुळे मग कन्सल्टंट रोलमध्येच असायचे, कॉन्ट्रॅक्टवरती असायची कामं. हं, आणि हं, मग ते हं, करता आधीची कंपनी सोडून दुसरीकडे पुढे गेलं की त्याच्यानंतर त्या आधीच्या कंपनीतनं काहीतरी यायचं की मग हे काम करून द्या, ते काम करून द्या. मग हं, शनिवार रविवार करायचे आधी. कॉन्ट्रॅक्टवरच होते, त्यामुळे अशी काही मला ऑब्लिगेशन्स नव्हती की एकाच कंपनीचं काम करायचं. पण मग हळूहळू असं करता करता कामं वाढत गेली. मग हं. एकटीने करण्याची राहिली नाही.
मग त्यावेळेला मग मी कंपनी फॉर्म केली. नवीन रिक्वायरमेंट्स लोकांना घेऊन फुलफिल करायच्या असं सुरू केलं. त्याला तेव्हा साधारणपणे 2000 साल वगैरे आलं असेल. आणि हळूहळू अशी मग ती कंपनी मोठी होत गेली. एकतर मी टेक्निकल आहे, स्वतः इंजिनियर असल्यामुळे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स करण्याकडे माझा बराच कल होता सुरुवातीपासूनच. मग त्याचं डिझाईन पासून सगळं इम्प्लिमेंटेशन पर्यंत पहिल्यांदा सगळ्या टीमकडनं करून घेण्यापर्यंत सगळी कामं अंगावर यायची. आणि ती आनंदाने करत होते. त्या फॅमिलीकडनं पण मला खूप सपोर्ट होता. मी मगाशी म्हणलं तसं माझी बहीण फायनान्स बघते. ती पण आधी प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघायची, इन्फ्रास्ट्रक्चर बघायची. तर सुरुवातीला कंपनीचं स्वरूप छोटं होतं. सगळे कष्ट करत होते आणि मग हळूहळू वाढत गेलं. शिल्पा, जर का जपानी मार्केटमध्ये तर जपानी भाषा येणं खूप गरजेचं आहे. तर आम्हाला ते एक जपानीची झलक ऐकायची आहे. जसं मी आता म्हटलं की ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या मराठी लोकांचं मी मनपूर्वक स्वागत करते किंवा मला तुमच्याशी बोलून छान वाटतंय. हे जपानी भाषेत कसं बोलशील? ग्रोबार मराठी योकोसो. योकोसो इज वेलकम. वेलकम टू मराठी. ग्लोबल मराठी योकोसो. मृदुला सांतो, आय एम टेकिंग युअर नेम. मृदुला सांतो नाशियोशते ताहेन योरोखोबिमाशिता. किंवा अरिगातो गोजाइमासु. That's I'm very thankful to you. सेकाई जु नो हितोताची नि वताशी नो नमस्कार. 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 कोन्निचिवा. और या कोन्निचिवा. ऍक्च्युली सांगायचं ना तर इंग्लिशचं ग्रामर आणि मराठीचं ग्रामर ह्या म्हणजे आपण जेव्हा वाक्यरचना करतो तेव्हा ती बरोबर उलटी होते इंग्लिशमध्ये. आपण जे काय वर्ब आणि ह्या त्या गोष्टी ज्या एका पुढे एक ठेवतो ते इंग्लिश आणि मराठीचं ऑपोजिट आहे. पण ही रचना ही जॅपनीज भाषेची आणि मराठीची एकदम सारखी, हिंदी मराठी. त्यामुळे फक्त व्होकॅब्युलरी शिकली की आपण त्यांची भाषा बोलू शकतो. आणि बेसिक्स ऑफकोर्स की म्हणजे पास्ट टेन्स काय आहे, फ्युचर टेन्स काय आहे, या गोष्टी कळल्या की कुठल्याही व्हर्बचे रूट फॉर्म घेऊन मग त्याला आपण चेंज करू शकतो. की मी गेले किंवा मी गेलो, काल गेले, उद्या जाणार आहे. आपण हे जे वेगवेगळे प्रयोग करतो ते जर शिकून घेतले एकदा व्हर्ब्सचे, त्याच्यात मे बी 2-3 व्हेरिएशन्स असतील. आणि बाकी फक्त व्होकॅब्युलरी तुमच्याकडे शब्दसंपत्ती असेल तर तुम्ही मराठी येत असेल तर तुम्हाला जॅपनीज मध्ये सहज बोलता येतं. बरेच लोक असे आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही जॅपनीज, पण ते बोलू शकतात. कारण की ऐकून ऐकून ते लक्षात राहतं. शब्द लक्षात राहिले की आपण ती भाषा बोलू शकतो. त्यामुळे ती सोपी जाते ऍक्च्युली मराठी लोकांना. पण आता तुला ती सोपी वाटते, पण जेव्हा मला असं वाटतंय की जपानी मार्केटमध्ये शिकण्यासाठी जपानी आवश्यक आहे, राईट? मी इंजिनिअरिंग करत असताना जॅपनीज शिकले. पुणे 3 वर्षाचा कोर्स आहे, त्यातली 2 वर्ष माझी कंप्लीट झाली. आणि त्याच्यानंतर जित्सू मध्ये जॉब करत असताना शेवटचं वर्ष कंप्लीट केलं. तिथलीच आवड आहे म्हणजे कॉलेजमधलीच आवड आहे तुला? आपण जशी एक्स्ट्रा एखादी इंटरनॅशनल लँग्वेज शिकायचो तशी तू जपानी शिकली होती का तुला जपान या देशाबद्दल वेड होतं किंवा त्यांची टेक्नॉलॉजी विषयी तुला खूप एक आकर्षण होतं? हा, 2 गोष्टी होत्या ऍक्च्युली. माझ्या बहिणीने जर्मन केलं मॅक्स मिलर मधनं आणि म्हणून मग मी वेगळी घ्यायची म्हणून जॅपनीज शिकले. आणि ते शिकताना असंही एक होतं की मला चित्रकलेची वगैरे आवड होती, पेंटिंग वगैरे मी करायचं तेव्हा पण इंजिनिअरिंगला असताना, स्केचेस, इंक पेंटिंग. तेव्हा ऑइल पण करायचं ऍक्च्युली. तर तेव्हा मग मला ती भाषा जी आहे ती त्याची जी लिपी आहे तर ती आवडली मला नक्कीच. की हे लिहून बघायला आणि त्याचे स्ट्रोक्स म्हणा, मग ते कसे सुंदर दिसू शकतात. तर तेव्हा मी बरंच त्याच्यामध्ये केलं कॅलिग्राफी टाईप. नंतर कम्प्युटर आल्यापासून मग ती टाईप केली जाते. ती आपोआपच ते शब्द तिथे उमटतात. खांजी लेटर्स ज्याला म्हणतो आपण, चित्रलिपी उमटतात. त्यामुळे नंतर लिहायची सवय जाते निघून. स्वतःचा ऍड्रेस येतो फक्त. आता जेव्हा म्हणजे मी फुजित्सूत असताना 93-94च्या सुमाराला, तेव्हा इंटरनेट एवढं हे नव्हतं. त्यामुळे गुगलवरती गुगल ट्रान्सलेट नव्हतं. डिक्शनरीज अवेलेबल होत्या. इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी जपानमध्ये मिळायची. इथे जपानमध्ये कोणी गेलेलं नव्हतं तेव्हा. मग कोणीतरी गेलं की त्यांच्याकडे मिळू शकेल का, पण ती महाग होती. मग ज्या ऍक्च्युअल डिक्शनरीज असतात त्या बघणं, त्याच्यात खांजी लेटर्स बघणं, ती स्ट्रोकच्या काउंट वरनं बघायला लागतं. आणि एकच खांजी लेटर जेव्हा 12 वेळा वगैरे बघायला लागतं ना, तेव्हा भयंकर राग येतो. खांजी लेटर म्हणजे कसं असतं ते? त्यांच्या टर्मिनॉलॉजी आहे का त्यांची? हा, खांजी कॅरेक्टर्स. त्यांच्याकडे स्क्रिप्ट्स आहेत, काताकाना, हिराकाना आणि खांजी.
तो अरे हिरागाना बाबा. म्हणजे ह्याच्यासारखं बाराखडी नाही म्हणणार, काय म्हणतो आपण त्याला, हं. ते मुळाक्षरे आहेत आपली क च ट त प प स तशी त्यांची हिरागानाची स्क्रिप्ट आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फॉरेन वर्ड्स लिहायचे असतात तेव्हा तुम्ही काताकाना वापरता, जस्ट टू इंडिकेट अच्छा. की हा जॅपनीज भाषेतला नाही, बाहेरचा आहे. आणि हं, हं. त्याच्या व्यतिरिक्त खूप शब्दांना जे एक्सप्रेशन्स आहेत ते त्यांनी चित्रामध्ये दर्शवलेले आहेत. त्यांच्याकडे ती बहुधा चायनावरनच गेलेली आहे मोस्टली, ॲज फार एज आय नो. चायनीज कॅरेक्टर मधली काही सबसेट जॅपनीज मध्ये आलेला आहे. अच्छा. ते स्ट्रोक्स ओ. आणि हे ते सगळ्यावरती त्या अवलंबून असतं आणि त्याची प्रोनाऊन्सिएशन वेगळी आहे. चायनीज अच्छा. प्रोनाऊन्सिएशन आणि चायनीज प्रोनाऊन्सिएशन आर डिफरंट. पण ती लिपी त्यांनी तिकडून घेतलेली आहे. मला तर वाटतं तुम्ही फुजित्सू मध्ये होता ना सुरुवातीला? तर तिथे तुम्ही काहीतरी बोलला होता, की एक जॉब क्राफ्ट्समनशिप हा जो एक प्रकार आहे, की तो फार महत्वाचा असतो. तर तो काय असतो हे जाणून घ्यायला मला आवडेल. वर्कमनशिप, क्राफ्ट्समनशिप ही जॅपनीज लोकांकडनं शिकण्यासारखीच गोष्ट आहे. अच्छा. सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा जो क्वालिटीची जी एक्सपेक्टेशन्स असतात, ती अच्छा. करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे एक्झाम्पलच द्यायचं झालं तर इमेज प्रोसेसिंगचा प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये 2 फ्रेम्स इकडून तिकडे जेव्हा जात होत्या, तेव्हा हां. पॅलेट हँडलिंगचं काम केलं होतं. तर 1 पिक्सेल फ्लिकर होत होता, असं हं. टेस्टिंगमध्ये त्यांच्याकडनं रिपोर्ट झालं. पण 1 पिक्सेल हा मला कधीही दिसला नव्हता हॉनेस्टली. तो त्यांना हं. लगेचच, आणि ही गोष्ट त्यांच्याकडनंच घेण्यासारखी आहे. आणि हे जेव्हा अच्छा. अनुभवातनं जेव्हा माणूस जातो किंवा हां. सॉफ्टवेअरमध्ये युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग असतं. हां. त्यामध्ये जेव्हा नंबर ऑफ लाईन्स ऑफ च्या अगेन्स्ट किती डिफेक्ट्स आहेत. तर 3 करेक्ट. निघाले. मला खूप आनंद झाला, की फक्त 3 डिफेक्ट निघाले 7 किलो स्टेप्समध्ये. हां, आणि ते हां, म्हणजे हां. हा ॲक्सेप्टेबल डिफेक्ट रेट नाहीये. हा हां. खूप जास्त 0.1 पाहिजे पर किलो स्टेप. तर म्हणलं म्हणजे 1 डिफेक्ट त्यांना मॅक्सिमम एक्स्पेक्टेड होता, जिथे 3 आले होते. तर या अनुभवातनं गेल्यानंतर कळत गेलं, की बाबा जपानी लोकांचे एक्स्पेक्टेशन्स काय? त्यांना आणि नुसती क्वालिटीच नाही, त्यांना प्रॉडक्टिव्हिटी कमीत कमी वेळात, कमीत कमी एफर्टमध्ये ते काम डिलिव्हर करायला लागतं. आणि ते नाही केलं तर तेवढे पैसे पण मिळत नाहीत त्या कामामधनं. त्यामुळे ती हं. प्रॉडक्टिव्हिटी अचीव्ह करायची, ती त्याच्यात ती क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईमलाईन्स, की एकदा कमिट केलं, की या दिवशी डिलिव्हरी प्रोजेक्टची व्हायला पाहिजे. त्याच दिवशी सकाळी 9 वाजता दे एक्स्पेक्ट यू टू डिलिव्हर. त्यामुळे ओह! हे सगळ्या या 3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सॉफ्टवेअरमध्ये, की क्वालिटी, प्रॉडक्टिव्हिटी आणि हं. डिलिव्हरी टाईमलाईन. त्या कीप करणं ह्याच्यासाठी हं. प्रचंड असतात. पण ती घेत-घेतच हळू-हळू कामं करत कंपनी मोठी झाली आणि या वेळेला मग मला हळू-हळू त्या काळामध्ये असं वाटायला लागलं, की आपण फक्त कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इतर कंपन्यांसाठी करण्याऐवजी स्वतःचा प्रॉडक्ट असला पाहिजे. त्यामुळे बरेच करेक्ट. प्रयत्न केलेत आम्ही प्रॉडक्ट अच्छा. डेव्हलपमेंटचे. हां, हां. आणि सुरुवातीपासून केले, एक्सपोजमध्ये पार्टिसिपेट केलं. पहिल्यांदा जपानमध्ये केलं, ऑफकोर्स तिथेच असायचं त्याच्यामुळे. हं. पण सेलिंग इज व्हेरी डिफिकल्ट. मला हे याह! नक्कीच वाटतं, की कुणाला तरी तुमचं प्रॉडक्ट घ्यायला लावणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. हं. अवघड आहे. आणि स्वतः टेक्निकल असल्यामुळे त्या क्षेत्रातला एवढा एक्सपिरियन्स नव्हता. आणि मी हं. इंजिनिअरिंग केल्यानंतर काही MBA केलं नव्हतं. त्यामुळे मला काही असा कुठला कंपनी चालवायचा अनुभव नव्हता. मार्केटिंग सेल्सचा नव्हता. पण मी कंपनी जेव्हा चालू केली तेव्हा मी पहिले अकाउंटिंग शिकले. जॅपनीजमधनं पहिल्यांदा अकाउंटिंग, म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना जमा खर्च होता. हुजूर हं. बागेमध्ये हं. तर शिकलेलं होतं. अच्छा. डबल एंट्री बुक कीपिंग ज्याला म्हणतात, ते हं. तिथे जाऊन शिकले. मग हळू-हळू स्वतःचं स्वतः फायनान्सेस बघायचे. हं. काही काही अशा अनुभवातनं गेले, की जिथे कॅश फ्लो खूप इम्पॉर्टंट आहे हे समजलं. तो सगळा अनुभवातनं आलेला हा प्रवास आहे. ओह वॉव! अच्छा, तर मला सांग, की जसं हे जपानी मार्केट काबीज करणं, त्या कस्टमर्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करणं, एक विश्वास निर्माण करणं, मला तर वाटतं विश्वासार्हता हा हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हो. त्याच्यासाठी म्हणून तुझ्या अंगी तुला काय वाटतं, की कुठल्या गुणांमुळे हे शक्य झालं? अ, मला असं वाटतं, की एकतर थोडाफार आपल्या म्हणजे भारतीयत्वाचा मला बऱ्यापैकी फायदा झाला. हं. कारण की भारतात असून मला जितकं यश मिळालं नसतं, तितकं मला जपानमध्ये मिळालं असं मला वाटतं, कारण मी भारतीय आहे. त्यांना अच्छा. हे माहिती
की त्यांना हे माहिती आहे की मॅथमॅटिक्स मध्ये भारतीय खूप स्ट्रॉंग असतात, गणितामध्ये शून्याचा शोध भारतामध्ये लागलेला आहे. ते त्यांच्याकडनंच आपण ऐकून आपल्याला छान वाटतं की अरे यांनाही माहिती ही गोष्ट. त्यामुळे त्यांना आपण लॉजिकमध्ये स्ट्रॉंग आहोत हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि ट्रस्ट हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जपानमध्ये. बिझनेस कुठेही आहे ऑफकोर्स, पण जपानमध्ये तो खूप जास्त आहे, कारण की विश्वासावरच सगळी कामं मिळतात. मला एक सांग शिल्पा, जसं तू प्रोडक्ट बद्दल बोलतेस की म्हणजे तुझे कस्टमर बेस कुठले आहेत किंवा तुझं प्रोडक्ट्स काय आहेत? कंपनी आजही प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस दोन्हीमध्ये आहे. अच्छा. सर्व्हिसेसमध्ये सुरुवातीपासून जे काम केलं ते मेनली ऑटोमोटिव्ह आणि फायनान्स डोमेनमध्ये आणि रिअल टाइम सिस्टम्स मध्ये काम बरंच केलं. रिअल टाइम सिस्टम्स बऱ्याच कॉम्प्लेक्स असतात, त्याच्यामध्ये भरपूर काम झालं. आणि मी मगाशी म्हटलं तसं त्यांना प्रोडक्टिव्हिटी, खूप हाय प्रोडक्टिव्हिटी एक्सपेक्टेशन्स असतात की एवढ्याच एफर्टमध्ये हे झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही ऑटोमेट केला, कोड ऑटोमेशन ज्याला म्हणतात, की तो कोडच ऑटोमॅटिकली जनरेट होईल. असं आम्ही 2000 सालापासून त्याच्या मागे लागलो. आणि मग कोड ऑटोमेशन करता करता आणि वेगवेगळ्या कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करता करता आम्ही RFID या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रॉडक्ट बिल्ड करायचा, असं ॲज अ टीम आम्ही ठरवलं. मग त्याचं तेव्हा एक सॅव्हंट आर्किटेक्चर म्हणून US मध्ये फेमस होतं, EPC ग्लोबल मध्ये, EPC ग्लोबल आर्किटेक्चर. तर ते मग आम्ही अडॉप्ट करून एक प्लॅटफॉर्म बनवला, विच वॉज अ फ्रेमवर्क ऍक्च्युअली इनिशियली, की जे डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग करेल आणि रूल इंजिन होतं, कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग असं त्याचं स्वरूप होतं. आणि मग ते आम्ही RFID साठी वापरलं. फॉर एक्झाम्पल आपलं जे आता कार्डने टच करून आपण इकडे तिकडे इन आउट करतो, ते RFID आहे. त्याचं आता NFC नावाची त्याच्यात नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, जे आपल्या फोनमध्येही असतं. आता खूपच वेगवेगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, बायोमेट्रिक वगैरे, पण सुरुवातीला RFID होतं की जे सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स मध्ये खूप त्याचा उपयोग होता. मग त्याचा प्लॅटफॉर्म बिल्ड केला, तो सेल करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर इन्व्हेंटरी कंट्रोल, ऍसेट ट्रॅकिंग वगैरे अशा सिस्टम्स बनवल्या. ते एक्झिबिशन्स मध्ये मार्केटिंग केलं. पण एक छोटी इंडियन कंपनी असल्यामुळे मोठे कस्टमर्स मिळत नव्हते आणि आपण कायम मिडल टियर कंपन्यांच्या थ्रू वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर कामं करत होतो तेव्हा. आणि मग तो ट्रस्ट कसा, त्यांना असं वाटायचं की ही छोटी कंपनी, ही कधीही कोलॅप्स होऊ शकते, यांच्याकडे टेक्नॉलॉजी जरी असली तरी ही इंडियन कंपनी नाहीये, सॉरी जॅपनीज कंपनी नाहीये. तर अशा मुळे कामं नाही मिळाली त्या काळात. आणि मग नंतर तो एक ग्लोबल इकॉनॉमिक डाऊनटर्न आला, जेव्हा बऱ्याच कंपन्या कोलॅप्स झाल्या, पण इंडिकस समहाऊ मॅनेज टू सर्व्हाइव्ह. आणि तो काळ खूप डिफिकल्ट, खूप हो. डिफिकल्ट काळ आम्ही सगळेच गेलो. आणि माझी टीम जी आहे, मला त्यांच्याबद्दल पण इथं सांगायला अत्यंत आवडेल, कारण की आम्ही सगळे ऑलमोस्ट पहिल्यापासून बरोबर आहोत. आणि अशी कंपनी IT मध्ये बघायला मिळणार नाही. म्हणजे खरंय. 14-15 वर्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि अजूनही आमची जी कोर टीम आहे, ती कोर टीम तेवढीच स्ट्रॉंग आहे. मे बी काही लोक ऑफकोर्स येतात जातात, पण जे कोणी इंडिकसशी असोसिएट होतात ते कायम असोसिएटेड असतात. ते अजूनही आमच्याबरोबर टचमध्ये असतात. कधी कधी परत येतात, परत इंडिकस जॉईन करतात. आणि इट्स नॅचरल, म्हणजे त्यांचं प्रोग्रेशन व्हावं असं आमची पण सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे त्याच्यामध्ये अशी काही आडकाठी नसते, येण्या जाण्यामध्ये अशी अगदी. काही आडकाठी. पण आम्ही सगळे ऑलमोस्ट बरोबर आहोत. आणि त्यामुळे आम्ही प्रॉडक्ट्स डेव्हलप करू शकतो. आणि एक सगळ्यात महत्वाचा जो प्लॅटफॉर्म आम्ही हळूहळू, तो जो RFIDचा जो प्लॅटफॉर्म होता, तो इव्हॉल्व्ह करत करत, त्याचं नाव आहे कॉन्टिन्यू. तो इव्हॉल्व्ह करत करत आम्ही आता त्याच्यामध्ये रिअल टाइम डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग आणि कोड ऑटोमेशन अशा दोन्ही टेक्नॉलॉजी आम्ही नंतर मर्ज केल्या. आणि आता तो इट्स अ लो कोड प्लॅटफॉर्म फॉर बिल्डिंग IoT अँड AI ऍप्लिकेशन्स. ह्याचा अर्थ काय तर, सॉफ्टवेअर बिल्ड करण्यासाठी जी एक बेसिक टाइमलाईन असते, जी एक 6 महिने, 8 महिने, 12 महिने, कधी कधी मोठे प्रोजेक्ट्स असतील तर, आणि रोलआउट त्याचे 2-3 वर्ष चालतात. तर ग्लोबल रोलआउट ऑफकोर्स, निस्सान वगैरे या कंपन्यांचे जसे मोठे प्रोजेक्ट्स असतात. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे, ते त्यांनी डेव्हलपमेंट टाइमलाईन एकदम शॉर्टन होते. आणि ती शॉर्ट इतकी होते की काही ऍप्लिकेशन्स लिटरली एका दिवसात, काही 2 तासामध्ये,
काही एका दिवसात, की जर कॉम्प्लेक्स असतील तर कपल ऑफ मंथ्स, फ्यू मंथ्स मध्ये तुमचं कम्प्लीट सॉफ्टवेअर रेडी होतं. सो फ्रॉम फ्यू डेज टू फ्यू वीक्स टू फ्यू मंथ्स मे बी तुमच्या डिपेंडिंग ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सॉफ्टवेअर ते तयार होऊ शकतं. आणि ह्या प्लॅटफॉर्मचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की नुसतं डॅशबोर्डिंग किंवा जो काही सेन्सर्सवरनं डेटा येतो, टेम्परेचर म्हणा, प्रेशर म्हणा, घराचे लाईट्स ऑन ऑफ करणं म्हणा, अशा साध्या साध्या गोष्टी तर त्यातनं होतातच. पण आमचा मेन एक्सपिरियन्स कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा असल्यामुळे आम्ही मोठमोठ्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्हर्टिकल्स फंक्शन्ससाठी बिझनेस सॉफ्टवेअर बिल्ड केले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कम्प्लीट एंटरप्राइज केपेबिलिटीज आम्ही बिल्ड करू शकलो. आणि आता एंटरप्राइज सॉफ्टवेअर आपण अत्यंत कमी वेळात बिल्ड करू शकतो आणि त्याच्यात आम्ही आता ऍडव्हान्स्ड AI ऑटोमेशन या पण गोष्टी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्या आहेत. आणि ह्या अच्छा. आपल्या कॉन्टिन्यू प्लॅटफॉर्मला 2017 मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये टाय 50 हे अवॉर्ड मिळालं, जे ग्लोबली 50 वाव. कंपनी, तर ते ह्या प्लॅटफॉर्मला मिळालं 2017 मध्ये. सुपर. आणि आता तर तो अजून इव्हॉल्व्ह झालाय बरं. तो हा जो प्लॅटफॉर्म आहे हा स्मार्ट फॅक्टरीज, स्मार्ट सिटीज अशी त्याची ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन झाली आहेत, ग्लोबली झाली आहेत. व्हायब्रेशन अनालिटिक्स सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट त्याच्यावरती, सिस्टम्स त्याच्यावरती रन होतात. स्मार्ट सिटी कार शेअरिंग, स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट मॅक्सिमम जपानमध्ये झालेले आहेत. भारतामध्ये ते मिळू शकले नाहीत आपल्याकडच्या वेगवेगळ्या कारणांमुळे. पण फॅक्टरी फॅक्टरी मधले इंडस्ट्रियल IoT प्रोजेक्ट त्याच्यावरती, स्मार्ट फॅक्टरी, डिजिटल फॅक्टरी ज्याला म्हणतात. आणि ह्या प्लॅटफॉर्मचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की, मी थोडं टेक्निकल बोलते मे बी, पण काही लोकांना कनेक्ट होऊ शकेल, तुम्ही मे बी एडिट करू शकाल नंतर. पण मॉडेल बेस्ड आहे की आपलं रिअल वर्ल्ड आहे त्याला आपण सॉफ्टवेअर मध्ये मॉडेल तयार करतो आणि त्या मॉडेलमध्ये जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो गोष्टी, तेव्हा त्याला मॉडेल बेस्ड आर्किटेक्चर किंवा मॉडेल बेस्ड डेव्हलपमेंट, MBD असं त्याचं नाव आहे. तर त्यातनं काय होतं की आपल्याकडे एंटरप्राइज सिस्टीम्स असतील, स्मार्ट सिटीज असतील, तर त्याच्यात वेगवेगळे प्लेयर्स असतात त्याच्यामध्ये, त्याला एंटिटीज म्हणतो. त्याचं रिप्रेझेंटेशन आपण व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये करतो, त्याला आजकाल डिजिटल ट्विन असं नाव आहे. पण ते एका पर्टिक्युलर एंटिटीचं डिजिटल ट्विन हा कॉन्सेप्ट बराच पूर्वी आला. पण कॉन्टिन्यू मध्ये एंटरप्राइज लेव्हलचं सगळ्या एंटिटीचं डिजिटल ट्विन आपण बिल्ड करू शकतो, ज्याचा खूप मोठा सिग्निफिकन्स आहे इन द लॉंग रन ॲज वी गो ऑन विथ इंडस्ट्री 4.0, की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट ह्युमनलेस फॅक्टरीज ज्या लोक एनविसाज करतात, की जिथे माणसं नसतील पण रोबोट्स आणि हे सगळं काम करतील. तर अशा वेळी तुमचं जे सॉफ्टवेअर आहे इट हॅज टू बी मॉडेल बेस्ड, देर इज नो अदर वे. आणि तो कॉन्टिन्यूचा खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि आता लो कोड प्लॅटफॉर्म आहेत मार्केटमध्ये, IoT प्लॅटफॉर्म्स पण आहेत, पण दिस इज अ लो कोड IoT आणि AI प्लॅटफॉर्म ऑल इन वन. जसं मी बघापासून बघते की तू नेहमी म्हणतेस की बहिणीची देखील खूप मदत झाली, तर हा हे जे बाळकडू होतं तुझं फॅमिली बॅकग्राऊंड आणि कशात आहे ना एकूणच संस्कार, तर त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे माझी आई ही, आम्ही शाळेत असताना आपण सगळ्यांनाच माहिती असतं की मिडल क्लास जी आपली फॅमिली असते त्याच्यामध्ये पैशाची चणचण असते. तर आम्ही पण त्याच सगळ्या फेजमधनं गेलेलो आहोत. आणि आईनी तेव्हा फुलांचे क्लासेस, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ असं तिचं एक हे होतं. आणि आम्ही 5वीत असल्यापासून मला असं वाटतं की ते तिने सुरू केले. तिची सकाळमध्ये छोट्या घरात एक छोटीशी ऍड यायची, मग ती ऍड आम्ही द्यायला तिच्याबरोबर सकाळच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहोत. तिच्याबरोबर ऑइल आणण्यासाठी मुंबईला गेलो, तिच्याबरोबर फुलं तयार करायला मदत केली, मॅक्रम केलं. तिच्याकडनंच हा आर्टचा सगळा वसा आम्हाला आला. ती पेंटिंग करायची, फॉईल पेंटिंग, ऑइल पेंटिंग, मेणाची फुलं, तिच्या वेगवेगळ्या मीडियम्स मधनं तिने फुलं केले. तिची प्रदर्शनं भरली होती तेव्हा पुण्यातच. ऑफकोर्स तिच्या काही वस्तू आमचेच काही कौटुंबिक मित्र जे सेल्स मध्ये होते ते रशियामध्ये वगैरे जेव्हा जायचे तेव्हा तिचे बाटिकचे पेंटिंग त्यांनी नेली आहे तिथनं, तर ते गिफ्ट करायचे. तर त्या आम्ही सगळे गेलो. तिने नंतर शाळा सुरू केली. हा, आम्ही इंजिनिअरिंगला असताना तिने शाळा सुरू केली आनंदनगर सिंहगड रोडवरती. आता तिच्या 4 संस्था आहेत, 4 ठिकाणी शाखा आहेत.
तिची शाळा आता खूप मोठी आहे. 150चा स्टाफ आहे, 2,500 स्टुडंट्स आहेत. हो. तिचा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे, ज्याच्यावरती आता पुन्हा एक 4थी शाळा सुरू झालेली आहे. तर वा. तिचं तर खूपच मोठं आहे. हा. त्याला मे बी पुरं पडणं शक्य नाहीये. आणि तिने स्वतःनी पण खूप ऍडव्हर्सिटीज मधनं ती गेली, आजारातनं काही काही अशा गेलेली आहे ती. पण त्यातनंही ओके. तिने उभी राहिली. तिची हा. बॅकग्राऊंड आध्यात्मिक आहे खूप. त्यामुळे हम्म. आम्हाला अध्यात्माची बऱ्यापैकी बैठक आहे म्हणता येईल. त्या क्षेत्रात अजून खूप काही केलं नाहीये, पण ऑफकोर्स करायची इच्छा आहे. हा. अ, ती प्राणायाम आजही करते, ऑफकोर्स योगासनं करते. आम्ही पण योगासनं करायचो शाळेत हम्म. असल्यापासून. ती आवड होती. शाळेत असताना खूप खेळ खेळायचे. खो खो, टेबल टेनिस, हे हे तर केलंच. सूर्यनमस्कार घालायचो, योगासनं करायचो. त्यामुळे ते अंगभूत होतं आणि ते असं कुठे जाऊन शिकायलाच लागलं नाही कधी. अजूनही करतो. त्यामुळे ती एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे आम्हाला. हम्म. तिच्याकडनं खूप गोष्टी शिकल्या आणि त्या मिळाल्या असं आहे. खरंय, म्हणजे अगदी ते जाणवतंय मला, असं अगदी ऐकत बसावं असं वाटतं की ज्या तऱ्हेचे मी जे बाळकडू म्हटलं, ते जे संस्कार म्हटले, ते खरंच खूप छान झाले. आणि तुम्ही दोघी बहिणी पण खूप छान करताय. म्हणजे आता मला एक जसं विचारायचं होतं की आता ही कंपनी फॉर्म झाली, यामध्ये आपले भारतीयच लोक जास्त आहेत की तू काही जपानी लोकां पण आहे कंपनीत? म्हणजे तू जसं म्हटलं की यू वॉन्ट टू गिव्ह एम्प्लॉयमेंट टू पीपल, किंवा हं. काय संधी आहेत आपल्या भारतीय तरुणांना जपानमध्ये किंवा इतरही, त्याबद्दल काय सांगशील? कंपनीमध्ये भारतीय लोक मॅक्सिमम आहेत. अ, अच्छा. अ, आपले जपानमधले रिप्रेझेंटेटिव्ह डिरेक्टर जॅपनीज आहेत, काही कन्सल्टंट आहेत आणि तिकडचं ऍडमिनिस्ट्रेशन बघणारी तेरुको-सान जे आहेत त्या पण जपानी आहेत. सो काही जपानी लोक आहेत 2-3, पण बाकी सगळे भारतीय आहेत. हं. आणि भारतीयांना जपानमध्ये खूप संधी आहे. त्यांना तिथे भारतीयांना रिस्पेक्ट आहे तिथे. अच्छा. इथल्याही देशामध्ये मे बी आपल्याला तसं इतक्या आदराने वागवलं जाणार नाही. तिथे नक्कीच वागवलं जातं आणि थोडंसं वरवरचं असू शकतं ते. मी असं नाही म्हणत की त्यांना खरंच आतनंही वाटत असेल ते. असं असेलच असं नाही. पण अच्छा. अ, भारतीयांबद्दल नक्की त्यांना एक आदर आहे की आपलं लॉजिक स्ट्रॉंग आहे, आपलं गणित स्ट्रॉंग आहे, आपण सिन्सिअर आहोत, अ, हं. आपण खोटं बोलत नाही, मेहनती आहे. मेहनती हं. आहोत. तर हं. ते हं. त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच. आणि सॉफ्टवेअरमध्ये जॅपनीज लोक मुळात हार्डवेअरमध्ये खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांनी कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये प्रचंड प्रगती केलेली आहे. पण हं. सॉफ्टवेअरमध्ये थोडंफार म्हणलं ना, तर ते हं. जगाच्या मानाने थोडेसे मागे असतात. त्यामुळे मग ती गॅप भरून काढायला भारत आणि जपान हे ऍक्च्युली खूप परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्यांचं वाह! हार्डवेअर आणि आपलं सॉफ्टवेअर. सो तिथे आपण एकदम कॉम्प्लिमेंटरी आहोत. आपल्या लोकांना हं. तिथे एकतर राहणीमानही चांगलं आहे. तिथे हं. स्वच्छता आहे, तिथे सेफ्टी आहे. अत्यंत सेफ आहे जपान. रात्री 3-3 वाजता मी सुद्धा घरी गेलेली आहे अच्छा. जपानमध्ये. हो, पहाटे 5 वाजता काम संपून पहिल्या ट्रेननी घरी जायची कितीतरी हं. वेळा आली आहे. त्यामुळे जपान एकदम मुलींसाठी पण खूप सेफ आहे. अ, हां. अजून एक गोष्ट म्हणजे की ते जरी आपण बाहेरचे असलो तरी ॲट पार सगळे बेनिफिट्स बाहेरच्यांना सुद्धा जपानमध्ये मिळतात. म्हणजे इफ यू गो देअर विथ अ फॅमिली, तुमच्या मुलांनाही तेच बेनिफिट्स मिळतील जे जपानी मुलांना मिळतात हं. सरकारकडनं. हं. हॉस्पिटल्स मधली ट्रीटमेंट सगळीकडे समान ट्रीटमेंट आपल्यालाही मिळते. फक्त आणि व्होटिंग राईट असतात अनलेस यू आर अ सिटिझन, आणि सिटिझनशिप मिळवायला बरीच वर्ष लागतात. अच्छा. मिळत, पण व्होटिंग राईट्स इज द ओन्ली थिंग दॅट यू मिस देअर. ओके. ओके. अमेरिकेत जाऊन ग्रीन कार्ड घेतलं, अमेरिकनच होतात लोक. तसं हं. इथं खूप अवघड आहे जपानमध्ये. आहेत तशीही लोक आहेत, 40-40 वर्ष हां. जपानमध्ये लोक आहेत. तिथेही आता मी असं रिसेंटली ऐकलंय की काही इलेक्शन्स मध्ये पण भारतीयांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, जिथे भारतीयांचा प्रेझेन्स खूप आहे. असा हं. निशिकासाई एरिया आहे तिथे. लोक खूपच, आपली कम्युनिटी स्ट्रॉंग आहे. अच्छा. हम्म. म्हणजे गातेस पण, बासरी पण वाजवते, पेंटिंग पण करते, म्हणजे एखादी कला सरस्वतीचंही रूप आहेस तू. असं बासरीचं थोडं वाजून दाखवणार? चालेल, ट्राय करते. बरेच वर्ष ओके.
वाजवलं नाहीये, पण नाही नाही, जमेल जमेल. गाणं म्हणणं सोपं जाईल असं आई म्हणते. हा, अच्छा, मग दोन्ही दोन्ही गोष्टी चालतील. वा. वा वा, सांज ढले, लक्षात आलं पहिल्याच ह्याच्यात, म्हणजे खूपच छान वाजवतेस. आणि मग आणि तिकडे आई काहीतरी सांगत होते की गाऊन दाखवते, हीच ओळ तू गाऊन पण दाखवू शकतेस, सांज ढले. पाती की जाली से झांक रही थी कलियां, तपता है तिमिर जले कलियों के आंसू का, कोई नहीं साथी सांझ ढले गगन तले, हम कितने. वा, सुंदर, शब्द. खूप छान. खरंच म्हणजे एखाद्या एखाद्या स्त्रीमध्ये किती किती गुण असावेत त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की तू प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे निराशेचे क्षण होते तिथे पेटून उभी राहिलीस आणि कुठेही निराश झाली नाहीस. शिल्पा, हे जे आहे, मला हा इतका विचार आवडला की सगळं केल्यानंतर अध्यात्माकडे वळायचं आणि तो एक सुखाचा मार्ग आहे आयुष्याकडे, तर तो तुला कुठून मिळाला? जसं मी मागे सांगितलं की संकटातनं गेल्यानंतर मला रामरक्षाने जसं तारलं, तेव्हा हम्म, हळूहळू असं लक्षात आलं की संकट संपणार नाहीयेत. ती हम्म, तर आपल्याला पेलायचीच आहेत. तर सुख हम्म, दुःख हे येतच राहणार आहे. हम्म, आणि हम्म, हम्म. एकदा मी निर्वाणा षटकं ऐकलं. अच्छा. व्हॉट्सअपवरती वर्ड देतात त्याच्यामधनं आलं होतं. मे बी आईनी पाठवलं असेल, आय एम नॉट शुअर. हम्म. तर ऐकल्यानंतर शंकराचार्य. शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे ते, आणि त्यांनी ते वयाच्या सपोजडली 8व्या वर्षी त्यांना एका साधूनी ते घरातनं बाहेर पडले आणि त्यांना साधू गुरुच्या शोधात ते बाहेर पडले. आणि त्यांना अ, एका गुरूंनी विचारलं की बाळ, तू कोण आहेस? त्याच्यावर त्यांनी हे दिलेलं उत्तर आहे. आणि त्याचा अर्थ मी सगळं नाही म्हणत, पण मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी प्राण नाही, मी अन्न नाही, मी अ, भोगता नाही, मी पिता नाही, मी माता नाही, असं त्याच्यामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये मी काय नाही हे लिहिलंय. आणि मग सगळ्यात शेवटी त्यांनी म्हणलंय, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, शिवोहम 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 शिवोहम, शिवोहम 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 शिवोहम, शिवोहम 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 शिवोहम. तर त्याच्यात वा. मी सगळ्यात जास्त काय रिलेट केलं, तर इंजिनिअरिंगला असताना ऍस्ट्रॉनॉमीचा खूप अभ्यास करत होते. असंच आउट ऑफ क्युरिओसिटी, युनिव्हर्समध्ये काय आहे, मग आपल्या पृथ्वीच्या बाहेर काय आहे, गॅलेक्सीज आहेत. मग आम्ही स्टार वॉचिंग करायचो. नेकेड आय गॅलेक्सी अँड्रोमेडा जी आहे ती दिसते डोळ्यांनी हम्म, हम्म, रात्रीच्या अत्यंत अंधारी जागा तुम्ही जर असाल तर. हे सगळं बघितल्यानंतर आणि वेगवेगळे जे
ऑब्जेक्ट्स आहेत, मेसर ऑब्जेक्ट्स वगैरे. हम्म, तर हम्म, त्या शेवटच्या ह्याच्यात त्यांनी जे म्हणलंय की अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणा. विभुर्व्याप्य सर्वत्र हे शब्द म्हणताना जेव्हा तुम्ही ती युनिव्हर्स इमॅजिन करता, तेव्हा मी त्या अख्ख्या युनिव्हर्स मध्ये सामावलेलो आहे, असं जेव्हा ते त्यांनी जे म्हणलं होतं, ते इतकं असं मनाला भावलं की आपण जे अद्वैत योग जो म्हणतो की आपल्यातच देव आहे, ते जे आहे ते अहम शिवोहम शिवोहम, आणि ते सगळं असं समहाव असं एक्सपिरियन्स करता आलं मला, असं एक फिलिंग. आय एम नॉट हम्म, देअर, आय एम रिअली नॉट देअर एट ऑल. पण त्यातनं मला जी एक गोडी लागली की हम्म. आपल्याला हे ह्यातनं शांती मिळू शकते, मनाला शांती मिळू शकते. मग त्याच्यानंतर शिवतांडव स्तोत्र, रामरक्षाय म्हणत होते शिवतांडव स्तोत्र. आता हळूहळू माझी बहीण रुद्र शिकतीये सध्या, तर आता त्या कलेनी जाणं ऑब्व्हियस आहे आता ह्याच्या पुढे, वा, कारण ह्या सगळ्यामध्ये काही अर्थ नाहीये हे लक्षात आलंय. अगदी फार भन्नाट व्यक्तिमत्व आहे शिल्पा तुझं. म्हणजे इकडे जपानमध्ये जाऊन एवढी मोठी कंपनी, त्याचबरोबर अध्यात्म, त्याची जोड, कलेची जोड. खरं आहे, अगदी मला तर अगदी सलाम ठोकायची इच्छा होते. नाही नाही, मी भाग्यवान आहे की मला अशा कुटुंबामध्ये जन्म मिळाला जिथनं मला हा सगळा वारसा मिळाला, हे विचार मिळाले, आणि त्यामुळेच मी हे करू शकले. म्हणजे आपल्याला आपलं शिक्षण वगैरे सगळं बदलून टाकलेलं आहे ब्रिटिशांनी, त्या काळामध्ये सगळंच बदललं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आपण आपले वेद, आपलं सगळं, आपली संस्कृती, आपलं कल्चर हे कसं कमी दर्जाचं आहे हेच ते आपल्याला सतत सांगत असतात, तेच आपल्याला बिंबवून दिलेलं असतं आपल्या मनावर. पण ते एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळते, हम्म. तेव्हा जे आपण शिकायला पाहिजे होतं ते आपण शिकलोच नाही. आजच आम्ही सकाळी बोलत होतो की वयाची 50शी जेव्हा येते तेव्हा माणसाला जर कळत असेल की काय शिकायला पाहिजे होतं आणि कशावर वेळ घालवायला पाहिजे होता, तर वेळ ऑलरेडी बराचसा निघून गेलाय. निघून गेलेला. हा, आणि असं नाहीये की म्हणजे शास्त्र हे इन्फिरियर आहे, असं नक्कीच नाहीये. त्या तर गोष्टी आहेतच, पण आपले जे वेद आहेत त्याच्यामध्ये सगळ्या शाखांचा अ, उल्लेख आहे आणि त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, आणि ते आपण वाचलंच नाहीये, त्यामुळे आपण त्याच्यावरती कमेंट नाही करू शकत अनफॉर्च्युनेटली आज. पण ते आय नो. मला त्याचा अभ्यास करायचा आहे. शाळेत संस्कृत होतं, हा. त्यामुळे संस्कृत येत नाही अशातला भाग नाहीये. बऱ्यापैकी 50% समजतंही. जर हम्म, संस्कृतचे कधी कधी बातम्या लागतात त्या जर ऐकल्या दूरदर्शनवरच्या तर समजतात बऱ्यापैकी शब्द. पण ते वा. नीट करून, त्याचा अभ्यास करून वेद शिकायचे, स्वतःचं इंटरप्रिटेशन जमल्यास मला ऍक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्याचं ऑटो ट्रान्सलेशन करता आलं तर बघायचंय. पण ह्या वा. सगळ्याला आता वेळ मिळत नाहीये. हा, म्हणजे ते जर झालं तर आपल्याला पटकन एक असे इंडेक्स मिळेल की ज्यातनं आपण ऍटलिस्ट बघू शकतो की काय इम्पॉर्टंट आहे काय. मला वाटतं IIT कानपूरमध्ये त्याच्यावरती प्रयोग चालले, त्याच्यावरती त्यांनी बरंच कामही हम्म, केलेलं आहे. वा. पण त्या क्षेत्रात अजून काही पाहिलं नाहीये, ते बघायचंय. आणि हम्म, तिथे जर काही ऑटोमेशननी आणि टेक्नॉलॉजीनी आपण करू शकलो, आणि ते जर आता जो काय गेलेला वेळ आहे तो जर पटकन भरून काढू शकलो, तर तो भरून काढायचा आहे. आय नो. आणि नाही, जमेल तुला. आपली जी भारतीय रूट्स आहेत ती खरंच खूप महत्वाची आहेत. म्हणजे मला त्यांचा खूप उपयोग झालाय पर्सनली. मी खूप कठीण प्रसंगामधनं गेले काही काळामध्ये, आणि तेव्हा लहानपणी कधी काळी शिकलेली रामरक्षा ही माझ्या कामाला आली आहे. आणि जेव्हा रात्री झोपही येत नसते तेव्हा रामरक्षा म्हणल्यानंतर शांतपणे झोप लागते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तेव्हा मी काय अशी खूप इनफॅक्ट घरामध्ये देव नसताना आम्ही वाढलेलो. अशा माझे वडील अशा विचारांचे होते की देव नाही, काही नाही, काही नाही, सायन्स सायन्स इज द ओनली थिंग, त्याच्यामधनं जे तुम्ही प्रूव्ह करू शकाल तेच खरं. पण जेव्हा अ, काही गोष्टी अशा सामोऱ्या जायला लागतं आपल्याला, तेव्हा आपले हे जे काय रूट्स आहेत ते आपल्याला नक्की स्ट्रॉंग राहायला मदत करतात. तर शिल्पा, एक जसं तू बोललेस की भरभराटीला येते कंपनी आणि ती खूप भरभराटीला यावं, ही आमची अगदी मनोमन सदिच्छा आहे. पण तरी देखील जाता जाता तुझी काय इच्छा आहे, की तुला काय व्हायचंय? अ, जेव्हा सुरुवातीच्या काळात कंपनी चालू असताना मे बी 10 वर्षांतर सुद्धा मला एवढी विजन नव्हती हम्म, की आपण हे कुठे घेऊन जाणार आहोत. आणि जे काय हम्म, घडत होतं
त्याप्रमाणे पुढच्या स्टेप घेतल्या जात होत्या. पण आता मी जो प्लॅटफॉर्म बिल्ड केला आहे, ज्याच्यात माझे सहकारी असीम शिरगावकर, नुपूर कुलकर्णी असे बरेच माझे लोक आहेत, ज्यांनी तो प्लॅटफॉर्म आतापर्यंत इथपर्यंत आणलेला आहे. तर हा प्लॅटफॉर्म हे एक इतकं जबरदस्त ग्राउंडिंग आता आम्हाला मिळालेलं आहे की त्याच्यावरती आम्ही कंटिन्युअसली कन्व्हिक्शन होतं आम्हाला की हा प्लॅटफॉर्म जरी आता विकला जात नसला तरी तेच आपलं फ्युचर आहे, त्यातनंच आपण पुढे जाणार आहोत. आणि त्या कन्व्हिक्शन मधनं आम्ही मधल्या काळामध्ये जरी तो विकला जात नव्हता तरी सुद्धा आम्ही त्याच्यावरती काम करणं सोडलं नाही. आणि आता तो अशा लेवलला गेलेला आहे की तो आता अनपॅरल्ड आहे माझ्या मते. माझं हे कन्व्हिक्शन बघून आमचे चॅनल पार्टनर्स, आता हा प्लॅटफॉर्म आता चॅनल पार्टनर्सही वापरतात, ते वापरून नवीन सिस्टम्स बिल्ड करतात. जपानमध्ये आहेत काही कंपनीज ज्या आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरून टेलिमॅटिक्सचा प्लॅटफॉर्म त्यांनी बिल्ड केलेला आहे. सो आता तो अशा लेवलला गेलाय की तो आता अनबिटेबल आहे. आणि आता फक्त आम्हाला म्हणजे माझी लिमिटेशन्स म्हणा, आमची सगळ्यांची लिमिटेशन म्हणा, तीच फक्त लिमिट करू शकतात की आता ही कुठं जाऊ शकतात. त्यामुळे आता ह्या पुढच्या लेवलला न्यायला पुढची एक विजन लागणार आहे. त्याच्यासाठी चांगली माणसं लागणार आहेत, जी आम्ही आता अजूनही रिक्रूट करत आहोत. आता सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आम्ही बरीच लोक रिक्रूट केलेली आहेत आणि चालू आहे ते काम वाढतंय, त्याच्यामुळे लोकही घेत आहोत. पण एक विजन, आणि ती विजन घेऊन आता ही कंपनी पुढे न्यायची झाली. माझं स्वप्न खूप मोठं आहे, ते मे बी पूर्ण होईल नाही, पण आणि जसं मी म्हणलं तसं फळाची अपेक्षा ठेवून खूप काम केलं नाही. पण अनलेस यू हॅव दॅट विजन probably you may not be able to get there, right? So मला $1 billion कंपनी करायची आहे आणि 2025 पर्यंत मला ते करण्याची इच्छा आहे. कधीपर्यंत नाहीये. आणि त्यानंतर मला मगाशी मी जसं म्हणलं तसं मला खरंच अध्यात्माकडे वळायचंय. आणि मी ट्रेकिंग करते. अजूनही मी वर्षातनं एकदा तरी ट्रेकला जाते हिमालयामध्ये. माझी बहीणही असते सोबत. ट्रेकिंगची मला खूपच प्रचंड आवड आहे. त्यामुळे निसर्गामध्ये राहणं आणि खूप काम केलेलं आहे आयुष्यभर, खूप केलं, खूप कष्ट केलेत. एका लेवलला न्यायचं, कुणाकडे तरी हे सगळं सोपवायचं आणि मला अध्यात्माकडे वळायची खूप इच्छा आहे. पण ते विजन आणि ते कम्प्लीट करणं आणि त्याच्यात माझी जबाबदारी, माझा जो रोल आहे तो मला कम्प्लिटली फुलफिल करूनच मी त्यातनं बाहेर पडणार. आणि माझ्या सगळ्या सहयोगांना सुद्धा माझं तेच सांगणं आहे की आपल्याला हे जिथं न्यायचं तिथे नेल्यानंतरच आपण यातनं जाऊ शकतो. आता आपल्याला सगळ्यांना कुणालाही सुटका नाही येत ना. खूप खूप शिल्पा, इतकं छान वाटलं ना मला आज भेटून. म्हणजे अशी व्यक्ती की जिचे एक स्वप्न, त्याचबरोबर अध्यात्माची, आपल्या कल्चर विषयीचं प्रेम, कलेनी परिपूर्ण अशी एक नवदुर्गेला भेटून आज मला इतका आनंद झाला. आणि तुझं जे काही एवढं मोठं स्वप्न आहे ना, मला माहितीये की ते नक्की नक्की पूर्ण होणार आहे. माझ्या डोळ्यात अगदी अश्रू आले तुझं हे व्यक्तिमत्व जाणून. खूप खूप शुभेच्छा. तिथे आई आहे, आईला देखील माझा नमस्कार, बहिणीला देखील सप्रेम नमस्कार. खूप छान वाटलं वेळ दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. खूपच धन्यवाद. मला ही संधी दिली सगळ्यांपर्यंत माझे विचार पोहोचवण्याची. थँक्यू सो मच.